तर जय भीम भावांनो, माझा फर्स्ट ब्लॉग आहे. तर मी आज आलो शेतामध्ये मक्का न्यायला आणि मोटर चालू करायला. तसं तर रोजच येतो मोटर चालू करायला, शिपा बदलायला, गव्हाला या पाणी द्यायला. तर बघून शकता आपण आपलं शेत कसं आहे ते. हे हरभरा आहे आणि याच्यामध्ये सूर्यफूल टाकलं होतं. पोपट म्हणजे मिठू खूपच खवाळत आहे. हे मक्का आहे, एक बैल राहिला त्याच्यासाठी मक्का पण टाकलेली आहे. तर माहीत नाही हे व्हिडिओ वर किती व्ह्यू येणार आहे, पण अपेक्षा ठेवतो की फेमस व्हावं असे व्हिडिओ काढून शेतीबद्दल. ते बघून शकता, ते गोंदणीचं झाड आहे मधातलं आमचं. ते आंब्याचं झाड, पपईचं झाड आहे. हे गहू आहे, बघून शकता तुम्ही गहू. याच्या पलीकडून, मक्याच्या पलीकडून पण गहू आहे. इथं तूर होती, इथं हरभरा आहे, इथं पण. याच्यात भुईमुग टाकला इथं आम्ही. हरभरा म्हणजे चना आहे ते. हे जे आहे हे लसूण आहे, लसूण टाकला. आणि याच्यात थोडीशी हे मेथीची पाटी आहे, ही मेथीची पाटी आहे. बघून शकता भुईमुग आपण. ते काल शीप बदलली, शीप आहे ती. हे तूर काढली, बडवली आम्ही काल आणि घरी नेली. आता त्याची तुरीची डाळ आणायची आहे करून. हे बघून शकता हरभरा वाळत आहे आता सगळा. इथं पाणी येते, हे इरीचं असं त्याच्यामुळे इथे हिरवा हिरवा आहे. बघून शकता हरभरा पण. गोंदणीचं झाड, सूर्यफूल दाखवतो तुम्हाला. याच्यात पण एक दोन झाडं टाकले होते, बघून शकता सूर्यफूल. याला टाइमपास म्हणून खाऊ शकता तुम्ही. टाइमपास असते ना, ते आहे. इथं पोपटानं खाल्लं हे. तर चला दाखवतो तुम्हाला विहीर, आमची पडकी विहीर. आज्याच्या काळात बनवलेली आहे ती. आमच्या वस्तं काय होई नाही बनवणं, पण ट्राय करू. स्कीम भरली मोदीजी, काय आम्हाला विहीरची स्कीम देत नाही आहे, तरी पण ट्राय करावं. आता आमच्या मेहनतीचे पैसे काही टाकून तिला काहीतरी ॲडजस्ट करून थोडंफार बनवाच लागेल तिला, काऊन की ती पडत आहे खाली, निंगत डगरत आहे ती. हे फवारणीचं टाकं, पाण्यासाठी टाकं आमच्यासाठी. हे बकेट पाणी पियायला, काढायला पाणी. बघून शकता इकडून किती खूपच डगरली विहीर. हे पाणी छान निथळ आहे याच्यामध्ये. हे चिमणीचे खोपे पण आहेत. इथं देव पण आहेत. तर चला, आता काल शिप बदलली होती, काल लाईन नव्हती, त्याच्यामुळे आज चालू करावं लागली. लाईट तर दिसत नाही, म्हणजे लाईन नाही वाटते बहुतेक. हाय लाईन आहे. तार ढिल्ला झाला इथला, लफलफ करत आहे. चेक करा कंडेसर, बरोबर आहे. दोन ताराचं ये, तीन तारा कसे करायचे, हे कंडेन्सर आहे. याच्यात आता लाईन दोन तार आहे. हे तार आहे, हे वाला आणि हे वाला आहे. याच्यात नाही आहे, त्याच्यामुळे कंडेन्सर जॉईन केलं, कारण की दोन ताराची एक तार, म्हणजे दोन ताराची तीन तार लाईन होऊन जाते. आता हे बटन दाबून धरायचं काळं, इकडं स्टार्टचं दाबायचं. 1 मिनिट मी चालू करतो. बघून शकता झाली चालू. बघून शकता विहीरच्या जागेचे भोवताचे. इथं साप पण खूपच येतात. साफ करतो आम्ही हे, मतलब गवत वगैरे काढतो, तरी पण निघतच राहते गवत. हे झाड आहे विहिरीतलं. हे कापणार होतो मागे, पण बाबांना म्हणे कापू नको म्हणे, ते शुभ झाड आहे म्हणे विहिरीत. बघून शकता मोटर चालू झालेली आहे आपली. तिकडे काठापर्यंत पाणी जायला न्यायचं. पाईप भरल्याशिवाय ते पाणी वरी असं म्हणजे फेकत नाही फोर्सनं, त्याच्यामुळे वेट करावं लागते आपल्याला.
कसं वाटली आपली शेती ते सण पण खूप बढिया दिसत आहे. बघा फिरत आहे ती थोडी थोडी, आता फिरते फास्ट झाल्या चालू. एक नंबर झाली. तर चला आता भेटू तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये. पाणी आलं अंगावर. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटतो. तर लाईक करून सबस्क्राईब पण करा, म्हणजे कसं मी न्यू आहे तर मला त्याच्याबद्दल माहिती नाही ब्लॉग याची. तर बाय बाय, लव यू सो मच.